खासदार वर्षा गायकवाड यांना त्यांच्या राहत्या घरी आज स्थानबद्ध करण्यात आले। वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी परवानगी सुद्धा नाकारलेली आहे आणि एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले। वर्षा गायकवाड या मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आक्रमक झालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि आज मूक आंदोलनाचा इशारा मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांनी दिला होता। मुंबईमध्ये आज पंतप्रधान येणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण मूक आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि म्हणूनच पोलिसांनी आज त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा एक बंदोबस्त तैनात केलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे फरार आहेत, ज्यांनी तो पुतळा बनवला, जे त्या ठिकाणी बदनापूरची घटनेचे सेक्रेटरी आहेत ते फरार आहेत, तुम्ही त्यांना पकडत नाही आहात आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी पोलिसांची पूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। हिम्मत असेल तर त्यांना पहिले पकडा, आम्हाला काय दाखवता? आम्ही तर न्यायासाठी म्हणतोय। देशाचे पंतप्रधान येतात 8 महिन्यापूर्वी एका जे आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन करतात आणि तो पुतळा कोणाचा आहे? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा, जे आमची अस्मिता आहे, जे आमचा आधारस्तंभ आहे आणि त्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर 8 महिन्यानंतर तो पुतळा पडतो, त्याची विटंबना होते आणि त्याच्यानंतर आपण काय बघतो? आपण देशाचे पंतप्रधान मुंबईला येतात। आम्ही काय मागणी केली हो वेगळी? आम्ही केली मागणी की ज्याच्याशी आमचा भावनिक धागा आहे तुम्ही त्या संदर्भामध्ये जाहीर माफी मागा। पण दुर्दैव असं आहे की ज्यावेळेला आम्ही जाहीर माफी मागा म्हटलं त्याच वेळेला पोलिसांचा पूर्ण पोचपाटा माझ्याकडे आलेला आहे। ते काय नेमकी परिस्थिती आहे वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर संपर्कात आहेत त्या ठिकाणून। सीमा, वर्षा गायकवाड यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलंय, मात्र कोणालाही भेटू दिलं जात नाहीये। काय नेमकं झालेलं, काय परिस्थिती आणि वर्षा गायकवाड आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत का? आंदोलन होणार आहे का? नक्कीच वर्षा गायकवाड हे आपल्या भूमिकेवरती अजूनही ठाम आहेत। त्यांना सकाळपासून त्यांची भेट घेऊ देत नाहीये, पत्रकारांना सुद्धा आतमध्ये जाऊ देत नाहीये आणि वर्षा गायकवाड यांना बाहेर येण्याची परवानगी दिली जात नाहीये। कारण वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसचं एक आंदोलन मुंबईमध्ये पार पडणार होतं। मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याची माफी मागितली पाहिजे अशी मागणी काँग्रेसची आहे आणि असा इशारा काल दिल्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून वर्षा गायकवाड यांच्या राहत्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। काही वेळापूर्वीच वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी काही मोठा गुन्हा केलेला आहे का? मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलू दिलं जात नाहीये, मला बाहेर येऊ दिलं जात नाहीये। आता मी सध्या तुम्हाला वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरची परिस्थिती दाखवते। वर्षा गायकवाड हे आपल्या इमारतीच्या बाहेर खाली येऊन आपल्या कार्यकर्त्यांसह त्याचसोबत जे काँग्रेसचे नेते आहेत सचिन सावंत आणि इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे। वर्षा गायकवाड या सकाळपासून पोलिसांना विनंती करत आहेत की आम्हाला बाहेर जाऊ द्या, आम्ही महाराष्ट्रासाठी हे सगळं करतोय। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचीच भावना जी आहे ती दुखावलेली आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे। ते स्वतः मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आमची ही मागणी योग्य आहे अशा पद्धतीने त्या पोलिसांसोबत संवाद साधत आहे। मात्र आपण बघतोय की त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर माध्यमांशी बोलल्यानंतर त्यांना आतमध्ये जा अशा प्रकारे पोलिसांकडून सांगण्यात आलं। मात्र वर्षा गायकवाड या आपल्या भूमिकेवरती अजूनही ठाम आहेत। आम्ही आमचं आंदोलन करणार, आम्ही निषेध व्यक्त करणार आणि आमची जी मागणी आहे ती पुढपर्यंत घेऊन जाणार अशा पद्धतीने त्यांनी आपली भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। त्याचसोबत फक्त वर्षा गायकवाडच नाही तर अस्लम शेख, त्याचसोबत भाई जगताप, नसीम खान आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी काँग्रेस
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं आहे। अगदी सकाळपासूनच कार्यकर्ते जे ठिकठिकाणी कार्यकर्ते जात होते, आपल्या नेत्यांच्या घरी जात होते, तेव्हापासूनच त्यांना धरपकड करण्यास सुरुवात जी आहे ती मुंबई पोलिसांनी केलेली आहे। त्यातल्या त्यात मुंबईमध्ये किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं बघायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते हे सुद्धा तेवढेच आक्रमक आपल्याला बघायला मिळत आहे। भाई जगताप यांचे काही फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला आपल्या हाताले आपण ते बघतील तर भाई जगताप हे माउंट मेरी चर्चच्या बाहेर त्यांना ताब्यात घेण्यात आलं। ते रस्त्यावरतीच बसले आणि पोलिसांना त्यांनी सांगितलं की मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे आणि आम्ही आंदोलन करणारच। तर दुसरीकडे नसीम खान असतील तेव्हा त्यांना सुद्धा त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून ताब्यात घेतलं। त्याचसोबत अस्लम शेख असतील या महत्त्वाच्या नेत्यांना, मुंबईतल्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण आता वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरची दृश्य बघतोय। त्यांच्या घराबाहेर जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं। सचिन सावंत यांना सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या घरी जाऊ दिलं जात नव्हतं, तुम्ही आतमध्ये जाऊ नका। वर्षा गायकवाड यांच्या ज्या बहीण आहेत ज्योती गायकवाड यांना सुद्धा पोलिसांनी अडवलं, तेव्हा त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतली की मी आमच्या घरी जात आहे, तुम्ही आम्हाला आमच्या घरी जाण्यापासून रोखू शकत नाही, या ठिकाणी दडपशाही सुरू आहे, अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिली। मात्र पोलीस आता त्यांना गेटच्या बाहेर जाऊ देत नाहीये आणि त्या ठिकाणी त्यांना म्हटलं जात आहे की तुम्ही कोणाशीही संपर्क साधू नका, बाहेर जाऊ नका। मात्र काँग्रेसचे नेते हे आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आणि सीमा आढे वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आहेत। वर्षा गायकवाड यांच्याबरोबर केवळ आता 6 जण या ठिकाणी आहेत। कार्यकर्त्यांना रोखून धरलेलं आहे आणि वर्षा गायकवाड या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। आज काँग्रेसच्या मुंबईतल्या सर्व नेतृत्वांना, सर्व नेत्यांना, आमदार खासदारांना आज पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे, कोणाला ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आता कार्यकर्ते काँग्रेसचे नेमकं काय पाऊल उचलतात हेही बघावं लागणार आहे, कारण नेत्यांना अशा प्रकारे आज अटकाव केल्यानंतर कार्यकर्त्यांची भूमिका नेमकी काय हे बघावी लागेल।